नमस्कार मंडळी, मी संजीवनी आपल्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत करते। येत्या गुरुवारी म्हणजे 26 मार्च 2026 रोजी रामनवमी येत आहे। चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडव्यापासूनच रामनवमीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि 9व्या दिवशी जन्मसोहळा अगदी रथयात्रेसह भक्तिभावाने साजरा केला जाईल। तुम्हाला माहित आहे का, राम जन्म इतक्या उत्साहाने का साजरा केला जातो? कारण हा दिवस केवळ जन्म उत्सव नाही, तर श्रीरामांच्या अंगी असलेल्या सद्गुणांची आठवण करून देणारा दिवस आहे। अगदी सामान्य जनतेनेही त्यांना आपल्या हृदयात चिरंतन स्थान दिले आहे। सर्वांच्याच हृदयात ते कायम विराजमान आहेत। ही बाब आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे। श्रीराम देव संस्कृतीचे संरक्षक आहेत, राक्षसी वृत्तीचे सर्वनाश करणारे आहेत। तसेच प्रभू श्रीराम एक वचनी, एक बाणी, एक पत्नी आणि गुणवान पुत्रही होते। तसेच राजधर्मचारीही होते। हे सर्व गुण त्यांच्यात असूनही त्याचा त्यांना क्वचितही अहंकार नव्हता। संस्कृती रक्षक श्रीराम होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा। कारण एवढा मोठा बलाढ्य राजा रावण महान शिवभक्त असून देखील प्रभू रामचंद्राला अखेर शरण आला, तो केवळ श्रीरामांच्या अंगी असलेल्या सद्गुणांमुळेच। यावरून सामान्य मनुष्याला ही शिकवण मिळते की उत्तम गुणांसमोर रथी महारथी देखील अखेरीस शरण येतात। प्रत्येक मनुष्याने आलेल्या परिस्थितीचा धीरोदात्तपणे सामना करावा, ही शिकवण आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या जीवनाकडे पाहून मिळते। संसारात राहूनही सामाजिक, कौटुंबिक, नैतिक, राजकीय मर्यादा पाळत पुरुष सदाचरणी राहू शकतो, याचे प्रभू राम एक जिवंत उदाहरण आहेत। राम या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर आहे। राम म्हणजे स्वयंप्रकाश, राम म्हणजे अंतःप्रकाश, आपल्या आत्म्याचा प्रकाश म्हणजे श्रीराम। मंडळी, येणाऱ्या रामनवमीसाठी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आणि हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।